नमस्कार मित्रांनो. सध्या पश्चिम आशियातील युद्धामुळे संपूर्ण जगात कच्च्या तेलाचं मोठं संकट निर्माण झाले आहे. आपला भारत देश आपल्या गरजेच्या तब्बल 85% तेल आयात करतो, ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय चलनाचा मोठा भार पडतो. पण आता यावर एक कायमस्वरूपी उपाय शोधण्याची तयारी सुरू झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकताच एक मसुदा जारी केला आहे, ज्यानुसार भविष्यात वाहनांच्या इंधनात इथेनॉलचे प्रमाण चक्क 85% E85 किंवा थेट 100% E100 केले जाऊ शकते. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही 100% इथेनॉल ब्लेंडिंगचे संकेत दिले होते. पण हे सगळं कसं शक्य होणार आणि तुमच्या गाडीवर याचा काय परिणाम होईल? चला समजून घेऊया. मित्रांनो, 1 एप्रिलपासून देशभरात E20 इंधन म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलेले इंधन मिळण्यास सुरुवात झाली आहे. हे 20% इथेनॉल साध्या इंजिनमध्ये किरकोळ बदल करून वापरता येतं. पण वास्तव हे आहे की अनेक वाहन चालक E20 इंधनामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या तक्रारी आहेत की गाड्यांचे मायलेज कमी झाले आहे, इंजिनमध्ये नॉकिंग म्हणजेच आवाज येणे सुरू झाले आहे आणि गाडीचा पिकअप संथ झाला आहे. जर फक्त 20% इथेनॉलने एवढा त्रास होत असेल तर थेट 85 किंवा 100% इथेनॉलवर गाड्या कशा चालणार? इथेच सर्वात मोठे तांत्रिक आव्हान उभे राहते. 85 किंवा 100% इथेनॉल वापरण्यासाठी जुनी इंजिनं चालणार नाहीत. त्यासाठी वाहनांमध्ये पूर्णपणे नवीन फ्लेक्स फ्युएल व्हेइकल तंत्रज्ञान आणावे लागेल. इथेनॉलचा एक मोठा तोटा असा आहे की ते हवेतील ओलावा म्हणजे मॉइश्चर शोषून घेते. यामुळे इंधनाच्या टाकीला गंज लागण्याची आणि इंजिनचे पार्ट्स लवकर खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना या नवीन तंत्रज्ञानावर प्रचंड मोठी गुंतवणूक करावी लागेल, जेणेकरून इंजिन सुरक्षित राहील. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. ब्राझीलप्रमाणेच आपणही या मॉडेलचा यशस्वी वापर करू शकतो. पण यासाठी आपल्याला ऊसाची शेती वाढवावी लागेल, कारण इथेनॉल प्रामुख्याने ऊसापासून बनते आणि आपल्याला माहीतच आहे की ऊसाची शेतीला प्रचंड मोठा साठा लागतो. त्यामुळे पाण्याचे नियोजन हे एक मोठे आव्हान असेल. हे लक्षात घ्या की सरकारने केवळ मसुदा जारी केला आहे. यावर अजून खूप विचारविनिमय, चाचण्या आणि मूल्यमापन होणार आहे. हे लगेच उद्यापासून लागू होणार नाहीये. परंतु जर हा प्रयोग यशस्वी झाला तर आपले पर्यावरण स्वच्छ होईल, परकीय चलनाची अब्जावधींची बचत होईल आणि आपला भारत खऱ्या अर्थाने ऊर्जा आत्मनिर्भर बनेल.